पण सुरुवात करूया. मी नाराज नाही, तसंच पार्थ पवार यांच्याबद्दल मनात कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट करत पक्षातील सर्व गैरसमज दूर झाल्याचा दावा सुनील तटकरेंकडून करण्यात आलाय आणि दादांच्या निधनानंतर पार्थ आणि जय राजकारणात सक्रिय झाल्याचं सांगत आता पक्षाची पुनर्बांधणी करण्यावरती भर दिला जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. पक्षांतर्गत सर्व निर्णय सहमतीने घेतलेले असून मी नाराज होण्याचं कारण नसल्याचंही स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. जिशान सिद्दीकी यांच्या आमदारकी अर्जाबाबत देखील फॉर्म वैध असून कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलंय. मी नाराज आहे म्हटलं कोण? नाही तर विचारतो आम्ही झाला. मी नाराज कालही नव्हतो, आजही नाही, उद्या भविष्यात नाराज असं काही कारण नाही. एक तर 99 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या पासूनचा मी एक कार्यकर्ता आहे. 23 साली दादांच्या नेतृत्वाखाली NDAमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्या महत्त्वाच्या प्रक्रियेतला मी एक महत्त्वाचा घटक आहे. अध्यक्ष सही करून देत असतात की बी फॉर्म सही करायचा अधिकार कोणाला, तो देत असताना सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी ते दिला. बी फॉर्मवरती मी जिशान सिद्दीकींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून देताना बी फॉर्मवरती माझी सही सुनील तटकरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आहे. त्याच्यामुळे व्हॅलिड तो आहे. त्याच्यामुळे कुठलाही त्याच्यात तांत्रिक अडचण नाही, त्याच्यामध्ये कुठला आमदारकी धोक्यात आली अशातला काय भाग नाही. पण आता काय वेळेला काही स्पेक्युलेशन होत असतात. मला विचारण्यात आलं की आज वेळ आहे का म्हणून मी पवारसाहेबांना भेटायला गेलो. 10 मिनटं विचारपूस प्रकृतीची केली. त्याच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, होण्याचं काही कारण उद्भवतच नाही. साहेबांची प्रकृती, साहेबांची तब्येत आणि आम्ही संबंध ज्या पद्धतीने फिरतो त्याच्याबद्दलची एवढी चर्चा. याच्यामध्ये बिलकुल कुठला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या पक्षांतर्गत कुठली विषयात चर्चा होण्याचं काही कारण नाही. तर राष्ट्रवादीतील काही नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आणि त्यांच्या या राजकीय बॉम्बमुळे खळबळ उडालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून दादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि यातील 22 आमदारांनी आणि बड्या नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच वेळेला मंत्री शिरसाट यांनी हा दावा केलाय. राज्यात राजकीय समीकरण बदलणार का अशी चर्चा होतीये. दरम्यान शिरसाटांचा दावा तटकरेंनी फेटाळून लावलाय. आता हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे. काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत. पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचा हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही. म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात तेच सांगितलं की काही दिवसात कळेल. आणि एवढं मात्र निश्चित आहे की त्याचा अलबेल नाही असं एकंदर चित्र. राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात, तुमचे मित्रपक्ष डायरेक्ट असं म्हणतात की शिरसाटाने काय म्हणावं, कारण ते सुद्धा एक शिवसेनेचे मंत्री पण आहेत, जबाबदार मंत्री आहेत. ते शिवसेनेची भूमिका मांडत असतात. आता आमच्या पक्षाबद्दल त्यांनी काय म्हणावं ते बोलले. आता ते कशामुळे बोललेत, काय बोललेत ते त्यांचं त्यांना माहिती. ज्यावेळेला एकत्रितपणाने आम्ही कधी बसू त्यावेळेला आम्ही विचारू त्यांना, बाबा कुठल्या माहितीच्या आधारात आपण, म्हणजे कुठली माहिती आहे की ज्याच्यामुळे किंवा कुठली घटना घडली त्याच्यामुळे ते बोललेले आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये जागावाटपावरून चढाओढ सुरू आहे. जालना छत्रपती संभाजीनगर जागेपाठोपाठ ठाणे पालघर विधान परिषदेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले. ठाणे पालघर विधान परिषदेच्या जागेवरती भाजपानं दावा ठोकलाय, तर रायगड, परभणी, हिंगोली, सातारा, सांगली या जागांवरती महायुतीत चुरस बघायला मिळते. आता या 5ही जागा शिवसेनेला हव्यात, तर नाशिकवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत चढाओढ लागली आहे. दरम्यान कुठल्या कुठल्या पक्षाच्या कुठल्या मतदारसंघावरती दावा केला जातोय आपण एकदा समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर भाजप विधान परिषदेच्या 12 जागा लढवणार का अशी चर्चा होते. त्यामध्ये नागपूरचं नाव आपल्याला बघायला मिळतंय. नागपूरनंतर वर्धा आहे, चंद्रपूर, गडचिरोली ही जागा एक अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर अहिल्यानगरची जागा सुद्धा चर्चेत आहे.
छत्रपती संभाजीनगर जालना हे सुद्धा नाव चर्चेत आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर सातारा सांगली याचा सुद्धा यात उल्लेख आहे. पुणे आहे. भाजप विधान परिषदेच्या 12 जागा नेमक्या कोणत्या लढवणार यामध्ये पुणे सुद्धा आपल्याला बघायला मिळते. जळगाव सुद्धा यात नाव आहे. जळगाव नंतर आपण बघतोय नांदेडचं पण या पाठोपाठ नाव लगेच बघायला मिळतंय. त्यानंतर भंडारा गोंदिया हे सुद्धा नाव यात आहे. या 12 जागांमध्ये अमरावतीचा सुद्धा समावेश दिसतोय. तर लातूर, धाराशिव, बीड हे सुद्धा आपल्याला यात बघायला मिळत आहे. सोलापूर सुद्धा अत्यंत महत्त्वाचं नाव यामध्ये आहे. भाजप विधान परिषदेच्या ज्या 12 जागा लढवणार असं बोललं जातंय त्यातली ही जागी नावं. यानंतर आता आपण बघूया की नेमक्या शिवसेना विधान परिषदेच्या 3 जागा कोणत्या लढवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं नाव यात दिसतंय ते म्हणजे ठाणे. ठाण्यापाठोपाठ आपण बघतोय नाशिकचं सुद्धा या नाव 3 जागांमध्ये आहे आणि नाशिक नंतर यवतमाळचं नाव यात आहे. आता आपण बघूया राष्ट्रवादी नेमक्या कोणत्या 2 जागा विधान परिषदेसाठी लढवणार आहे. यामध्ये पहिलं जे नाव येते ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे नाव आपल्याला सगळ्यात आधी बघायला मिळत आहे. आणि या पाठोपाठच आपण बघतोय हिंगोली आणि परभणी हे सुद्धा महत्त्वाचं नाव आहे. संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करते. हे जरी खरं असलं तरी ही जागा शिवसेनेची होती, शिवसेनेची आहे आणि शिवसेनेची राहणार. या संदर्भामध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा बोललेलो आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडता येणार नाही आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर निश्चित बैठक होऊन योग्य तो निर्णय होईल. आता याचा सगळं दुप्पट आहे, तिप्पट आहे, याचा जे आहेत ना हे बेरीज वजाबाकी करणं हे भाजपचं काम आहे, परंतु याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. शेवटी ह्याचे निर्णय 3 नेते घेणार आहेत. आमच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब, BJPच्या वतीनं देवेंद्रजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुनेत्राबाई. त्याच्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव जो काय आहे तो भारतीय जनता पार्टीकडे दिलेला आहे. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं देखील दिलेला असेल. तिन्ही नेते चर्चा करून येत्या 2 दिवसामध्ये कोण किती जागा लढणार आहेत हे फायनल होईल. परंतु 17च्या 17 जागा महायुतीनं आम्ही लढू आणि 17च्या 17 जागा महायुती जिंकेल. बघा की महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. त्यातला एक पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता हळूहळू नगण्य ठरतो आहे. बरोबर आहे. शिंदे दिल्लीला आले होते असं मला कळलं 2 दिवसापूर्वी. ते यासाठीच आले होते की देवेंद्र फडणवीस आम्हाला विधान परिषदेत जागाच द्यायला तयार नाही. आमच्या तोंडावरती काहीतरी फेकतायत आणि आम्हाला गप्प करतायत. ते त्यासाठी आले होते. त्यांचे जे बॉस इथे आहेत, त्यांच्या पक्षाचे प्रमुख इथे आहेत, अमित शहा वगैरे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. अखेर महामंडळाचं पक्षनिहाय वाटप आणि नियुक्त्यांना मुहूर्त सापडलेला आहे. भाजप महायुतीच्या सरकारला 1.5 वर्ष उलटून गेल्यानंतर आता महायुतीमध्ये महामंडळ वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बैठकीत कोणत्या पक्षाला कोणत्या महामंडळाचं अध्यक्षपद, संचालक पद हवे याची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्यात आणि यामध्ये महामंडळ आणि राज्यस्तरीय समित्यांमध्ये भाजप 48%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादी पक्ष हा 23% पदं दिली जाणार आहेत. तर दुसरीकडे या जिल्ह्यात ज्या पक्षाचे पालकमंत्री ते जिल्ह्यामध्ये त्याच पक्षाला समित्यांवरती 60% पदं मिळणार आहेत. इतर 2 मित्र पक्षांना 20% पदांचं वाटप केलं जाणार आहे. दर आठवड्याला महायुती मंत्री समन्वय समितीची बैठक होणार आहे आणि राज्य पातळीवरती महायुतीचा 48-29-23चा पदवाटप फॉर्म्युला तर जिल्हा पातळीवरती 60-20-20 असा फॉर्म्युला फायनल करण्यात आला आहे. दरम्यान ही सगळी टक्केवारी नेमकी कशी आहे, कसं जागा वाटप होऊ शकतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. आपण जर बघितलं तर भाजप 48% आपल्याला बघायला मिळत आहे, शिवसेना 29% आणि या सगळ्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात राष्ट्रवादी आहे 23% आपल्याला बघायला मिळत आहे. एक महत्त्वाचे अपडेट समोर होते. संजय शिरसाट आणि ओवेसींमधला वाद हा सगळ्यांना माहिती आहे. काय नेमकी घडामोड घडते आपण एकदा बघूया, ती समजून घेऊया. संजय शिरसाटांकडून ओवेसींचं कौतुक करण्यात आलेलं आहे. संजय शिरसाट यांनी
SIR संदर्भात ओवेसींचं कौतुक केलंय. SIR संदर्भात शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी ओवेसींनी केलेल्या कामाचं कौतुक केलेलं आहे. ओवेसींचं कौतुक केल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दम दिलाय. हैदराबादवरून येऊन ओवेसी इकडे कार्यशाळा घेऊ शकतात, मात्र आपले कार्यकर्ते काहीच करत नसल्याचं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावलेत. तो ओएसी तिकडून येतो आणि इथं ऍप दाखवतो. पाहिलं ना तुम्ही सर्वांनी. म्हणजे ज्यांना सत्ता कधी येईल हे माहित नाहीये, येणारच नाही हे त्यांना माहितीये, परंतु माझ्या महाराष्ट्राच्या ह्याच्यातल्या ऍपची तयारी त्यांनी केलेली इथं सर्व नगरसेवकाला बोलून त्यांनी दाखवलं की नाही दाखवलं. आपल्याकडे BLO नेमायचे, 1 नेमायचं का 2 नेमायचं का कुणी नेमायचं कसं नेमायचं, हाच पाहिजे का तोच पाहिजे, याच्यावर चर्चा आपली चालू आहे. त्यांचं ऍप पण तयार आहे, त्यांची कार्यशाळाही झाली. मग एखादा माणूस जर असं काम करत असेल तर माझ्या दृष्टिकोनातून त्याचंही सुद्धा कौतुक केलं पाहिजे.